तिकडे सांगलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय। शिराळा तालुक्यामध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 31.4 फुटावर आली आहे। सांगलीमध्ये जवळपास 50 ते 60 जणांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि 70 जनावरं सुद्धा सुरक्षित जागी नेली आहेत। प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। स्वप्नील, काय नेमकी सांगलीमध्ये सध्या परिस्थिती आहे? सांगलीकरांना नेमक्या काय सूचना प्रशासनाने दिल्यात? सांगलीमध्ये वारणा आणि कृष्णा या त्याच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असताना आता एक बातमी येते की चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे चांदोली धरणातून 11 वाजल्यापासून पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। तो आता 12,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। तसेच सातारातील कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे कोयनेतून देखील दुपारी 4 वाजल्यापासून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये करण्यात येणार आहे। त्यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 24 तासामध्ये सांगली जिल्ह्याला धोक्याची घंटा आहे। कारण की आता सध्या जर आपण चित्र पाहिलं तर कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या पात्राबाहेर पडलेल्या आहेत। सांगलीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। निश्चित, त्याच्यामुळे सांगलीकरांना या सगळ्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घ्यावी लागेल। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी।